पुरणपोळी खायला तर फार आवडते, पण अर्धी पोळी जरी खाल्ली तरी अपचनाचा त्रास होतो. पण आजची रेसिपी ट्राय कराल तर पोटभर पुरणपोळी खाल तरी अपचनाचा त्रास होणार नाही. चला तर मग रेसिपी नोट करून घ्या. सुरुवातीला 1 कप मूग डाळ घ्यायची. डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. डाळ धुतल्यानंतर त्यात 2 ग्लास पाणी घालायचंय आणि कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. डाळ शिजत आहे तोपर्यंत कणिक मळून घेऊयात. 2 कप गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी मैदा घ्यायचाय. मैद्यामुळे पोळी फुटत नाही. पिठात थोडं मीठ आणि थोडी हळदी घालायची. हे सगळं मिक्स करून घ्यायचे. आता थोडं थोडं पाणी घालून चपातीसाठी कणिक मळतो तशी कणिक मळून घ्यायची. कणिक मळून झाल्यावर चमचाभर तेल लावून पुन्हा 2 मिनिटं कणिक मळून घ्यायची. कणिक 10 मिनिटं मुरवून घ्यायची. कणिक मळून झाली तोपर्यंत डाळही शिजली आहे. डाळ गाळणीमध्ये अशी गाळून घ्यायची. डाळीमधील पाणी काढून घ्यायचे. हे पाणी फेकायचं नाही, ते आमटीसाठी वापरायचे. डाळीतील पाणी काढून झाल्यानंतर गॅसवर कढई ठेवायची. त्यात डाळ घालायची आणि 1 कप गुळही घालायचाय. गुळ डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचाय. गुळ विरघळला की यात इलायची पावडर घालायची. 5 ते 7 मिनिटात पुरण छानपैकी शिजून तयार होतं. हे बघा, पुरण छान घट्ट शिजलेलं आहे. पुरण गार होतंय तोपर्यंत आमटीलाही फोडणी देऊन घेऊयात. कढईमध्ये थोडं तेल घ्यायचंय. तेल गरम झालं की हिंग, मोहरी आणि जिरे घालायचे. मग यात कढीपत्ता घालायचाय. कढीपत्ताही फ्राय झाला की थोडी हळद आणि मिरची पावडर घालायची. मग लगेचच यात डाळीचं पाणी घालायचंय. आता यात थोडा गोडा मसाला आणि चवीनुसार मीठही घालायचे. आमटी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आमटीला 1 उकळी आली की त्यात कोथिंबीर घालायची आणि मग झाली आपली आमटी तयार. चला, पुरणही गार झालंय. पुरणही वाटून घ्यायचे. पुरण वाटून झालं की त्याचे गोल गोळे बनवून घ्यायचे. मग कणकेच्या गोळ्यात पुरण भरून पिठी लावून पोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची. तवा गरम झाला की त्यावर तेल लावून घ्यायचे. मग पोळी दोन्ही बाजूंनी तूप लावून भाजून घ्यायची. झाली आपली पुरणाची पोळी तयार. आता आपल्या आवडीनुसार आमटीसोबत किंवा साजूक तुपासोबत ती खावी. आता इच्छा होईल तेव्हा बिंदास पुरणाचा बेत बनवा आणि मनसोक्त पुरणाच्या पोळीचा आस्वाद घ्या. कारण त्रास हा पोळीचा नाही, डाळीचा होत असतो. मूग डाळ ही पचनाला हलकी असते. मग आता बिंदास पुरणाचा बेत बनवा.